नमस्कार सर्वांना. शुभ संध्याकाळ. मेथीची भाजी बघा रानातली कशी छान प्रमाणे बघा दाखवते तुम्हाला. मेथीची भाजी काजळवरून आली, आमच्या बोकडाने दिली. बघा भाजी किती छान वाटते, मस्त अशी भाजी. आणि तुम्हाला एक सांगायचे मला ही आहे शिपी आमटीचा मसाला. ही मसाला आहे ना, आमच्या आजी राशीनीवरनं आम्हाला देते. शिपी आमटी ज्याला कोणाला आवडते ना त्यांनी शिपी आमटी मसाला मसाला एकदा घेऊन बघा. आणि पाठीमागं त्याची रेसिपी दाखवली, तुम्हाला दाखवते ही रेसिपी पण आहे कशी करायची ती. आणि ही शिपी आमटीचा मसाला ज्याला कोणाला पाहिजे असेल ना त्यांनी मला किंवा मनीष ताईला दोघींपैकी कोणाला पण ऑर्डर करू शकता. कारण मनीषा ताई बी विकणार आहे ते ह्या मसाला. मी त्यांना देणार आहे, कारण त्या मसाला विकतात. मला तुपाचं हवा पनीर एवढं माहिती. आज पनीरची भाजी बनवायची. खूप दिवसाने आमच्या घरी पनीर असणार नाही, बनवत नाही. सगळं टोमॅटो, काजू, लसूण, आलं आणि कांदा हे सगळं मिश्रण असं भाजून घेते. आता मी ते पनीर करताना तुम्हाला दाखवते कसं पनीर होते. पनीर आणा गेली मधुरा. मधुरा ए मधुरा, नमस्कार सर्वांना. शुभ सकाळ. पाऊस येते का तुमच्याकडे? बघा आज पावसाने सगळं थोडा 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 पाऊस येते. मुंबईमध्ये चांगला चालला असं. कुरडयाची ऑर्डर आता बंद केली, कारण पाऊस येते त्यामुळं काय झाले आता काही कुरडया करत नाही. थोडेसे जेवढ्या ऑर्डर होत्या तेवढ्या मी टाकलेल्या आहेत. आता 2 किलोची ऑर्डर आहे ती टाकायची. आणि एकंदरीत 5 ते 6 महिन्यातनं माझा भाऊ आलाय मोठा. बघूया, त्याला जेवण केलंय मी आता. त्यांचं चाललंय जेवण दोघाचं. काय काय केलंय बघू. मेवणं जेवत्यात, दोघंजण जेवत्यात मेवणं बरं का. दूध बरोबर देता येतं त्यांना, तसंच पाहिजे. किती दिवसांनी आलाय रे तू? 5 ते 6 महिन्यांनी. गेल्या आठवड्यात कधी आलता? आता वारीत नव्हतं आलं ते पताकांची. आता किती दिवस झालं वारी निघालेली? तुम्ही गेलता का भेटाय? गेल्या आठवड्यात. मग घरी आलता का? घरी बघा अशी चेष्टा असती आणि असली चेष्टा सारखी चालू असते. एकंदरीत आता आम्ही ना एकत्र कधी अजून फिरायला गेलो नाही. आता एकदा जायचंय आम्हाला माळवल्या देवीला. नवरत्नात कसले गुलाबजाम लागतात तर आपल्या खव्याचे एक नंबर आहे. एवढं केलंय त्याला. मेथीची भाजी, मटकी, भजी, श्रीखंड, पातळ मटकी, आणखी चपाती, शेंगा, एवढं सगळं केलंय. ते आलाय लय दिवसाने, त्यामुळं म्हणलं आज आता त्याला जेवण लावायचं. त्यांचं चाललंय काय फोनवर बोलायचं. बघूया आपण.